नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आम्ही आता सकाळचं वाजले 5:30 आणि सगळ्यांनी 4 वाजता उठून आवरून सगळं आवरले. आणि ही गाडी बघा, गाडीतलं पेट्रोल संपणे लेखासनी पेट्रोल संपल्याला माहीत नाही. बम 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 सगळे म्हणजे काटा आहे म्हणलं चला एका सांगली का विचार. ज्योतिबा मंदिर कोल्हापुराच्या वायव्येस 15 किलोमीटर अंतरावरती ज्योतिबाचा डोंगर आहे. या डोंगरावर ज्योतिबाचे मंदिर आहे. ज्योतिबाला केदारेश्वर, केदारलिंग असेही म्हणतात. सपाट प्रदेशात 1000 फूट उंचीवरती शंखाकृती हत्तीच्या सोंडेसारख्या पसरलेल्या ज्योतिबाच्या डोंगराला वाडी रत्नागिरी म्हणतात. हा डोंगर पन्हाळ्यापासून कृष्णेकडे गेलेल्या सह्याद्रीच्या फाट्याचाच भाग आहे. या डोंगरावरील पठारी भागात ज्योतिबा मंदिर व गाव आहे. ज्योतिबा हे दैवत शिव आणि सूर्याचे रूप मानण्यात येते. ज्योतिबाच्या डोंगरावर 3 प्रमुख देवळे आहेत. ती ज्योतिबाचा अवतार असलेल्या केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंगाची आहे. ज्योतिबा संदर्भात एक कथा आहे. प्राचीन काळापासून कोल्हापूर परिसरात दैत्यांनी हाहाकार माजवला होता. येथील जनता त्यांच्या छळाला कंटाळून गेली होती. कोल्हापूरच्या अंबाबाईलाही या दैत्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. या राक्षसांच्या छळापासून लोकांची मुक्तता करण्याकरता अंबाबाईने तपश्चर्या करून केदारेश्वरला या दैत्यांचा संहार करण्याची विनंती केली. केदारेश्वराने राक्षसांशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध या डोंगरावर केला. म्हणून या डोंगराचे नाव वाडी रत्नागिरी पडले. रत्नासुराच्या वधानंतर अंबाबाईने अशी प्रार्थना केली की पुन्हा असे संकट येऊ नये, म्हणून तुझी दृष्टी सदोदित माझ्यावरती असू दे. म्हणून अंबाबाईच्या रक्षणाकरता ज्योतिबाचे मंदिर कोल्हापूरच्या दिशेला दक्षिणाभिमुख आहे. देवळाकडे जाताना प्रथम मराठी शैलीतील भव्य दगडी प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर पायऱ्या उतरताच 3 देवळांचा समूह दृष्टीस पडतो. या 3 देवळांच्या मध्यभागी केदारलिंगाचे मुख्य देवालय आहे. या मूळ देवालयाचे बांधकाम ज्योतिबा भक्त किवळगावच्या नावजी ससे पाटलांनी केले आहे. केदारेश्वर देवळासमोरच 2 पाषाणाचे नंदी आहेत. येथे असलेल्या रामलिंग मंदिराचे बांधकाम 1780 मध्ये मालजी निकम पन्हाळकर यांनी केलेले आहे. या मंदिरासमोर पाण्याची 2 तीर्थ असून जवळच 6 कुंड व 2 विहिरी आहेत. कोल्हापूर परिसरातील मंदिराच्या शिखरांप्रमाणेच येथील मंदिराच्या शिखराची रचना आहे. यादवकालीन वास्तुशैलीत थोडा फरक करून मराठा कारागिरांनी या शिखराचे बांधकाम केले आहे. या देवालयाच्या प्रांगणात पारंपरिक दगडी दीपमाळ आहेत. ज्योतिबाच्या मूर्तीच्या हातामध्ये खडग, पानपत्र, डमरू व त्रिशूळ आहे. शेजारी ज्योतिबाचे उपवाहन शेष आहे. ज्योतिबाचा शरीर रक्षक काळभैरव बाहेरच्या बाजूस असून तेथे मूळ ज्योत तेवत असते. ज्योतिबाचे दर्शन घेण्याअगोदर काळभैरव व ज्योतींचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. ज्योतिबाच्या जन्मदिवशी रविवारी श्रावण शुद्ध षष्टीला येथे भाविकांची मोठी गर्दी होते. ज्योतिबाचा डोंगर माणसाने अक्षरशः फुलून जातो. येथे धान्य, कापड, तांब्या पितळाची भांडी, पूजा साहित्य, मेवा, मिठाई इत्यादी साहित्याचे दुकाने थाटले जातात. कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व देशाच्या इतर भागातून लाखो भाविक इथे गोळा होतात. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ज्योतिबाच्या मूर्तीची प्रदक्षिणा देवळाभोवती घातली जाते. नंतर ज्योतिबाच्या चांदीच्या मूर्तीची मिरवणूक पालखीतून वाजत गाजत यमाई देवीच्या मंदिराकडे निघते. या मिरवणुकीत अनेक सासन काठ्या नाचवत नेल्या जातात. ज्योतिबाच्या यात्रेत 50हून अधिक छोट्या मोठ्या सासन काठ्या असतात. यामध्ये पहिल्या सासनकाठीचा मान निनाम गावाचा असतो. ढोल ताशाच्या तालावर भक्तगण देहबाण विसरून काठ्या नाचवत असतात. निळसर गुलाबी गुलालाच्या धुराळ्यात या रंगबिरंगी काठ्यांची शोभा अवर्णनीय असते. यावेळी भाविक चांगभलाचा गजर करीत असतात. अशा प्रकारे हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होतो.